चला तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. या लॅक्मीचं 925 CC क्रीम, मग हे मॅकची लिपस्टिक आहे, मग काजल, ॲलेटिनची काजल, हे पण काजलच आहे, मग ही काजल पेन्सिल आहे. तर तुम्ही ह्यानी आयब्रोज पण करू शकतात जर कुणाचे आयब्रोज लाईट वगैरे असेल तर. मग मी हे ब्ल्यू हेव्हनचं कॉम्पॅक्ट पावडर घेतलेलं आहे. हे थोडंसं ब्लश आहे मायग्लामचं. आणि हे बघा, हे लॅक्मी वॅसलिनचं हे घेतलेलं आहे मी, डेली ब्राईटनिंगवालं क्रीम. आता पुढे मी दाखवेन तुम्हाला कसं काय मी यूज करणार आहे. चला तर आता स्टार्ट करू. हाय गायज, वेलकम टू अंकिताज हॅपीनेस. तर आज आपण बघूया सिम्पल मेकअप कसं करायचं. पण परत गोष्ट अशी होते का सगळ्यांना सेम प्रोडक्ट सूट होत नाही. पण जे मी यूज करते प्रोडक्ट त्याबद्दल मी सांगेन. आणि हा मेकअप आहे की तुम्ही कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये तुम्ही घरून करू शकतो. ऑफिस गोईंग किंवा स्मॉल फंक्शन वगैरे आहे तर आपण घरी करू शकतो. तर आज मी जे पण प्रोडक्ट्स यूज करणार आहे ते आधी मी तुम्हाला दाखवेन आणि मग आपण स्टार्ट करू. काही बेसिक मेकअप एकदम सिम्पल कसं करायचं, किंवा मी जे पण प्रोडक्ट्स यूज करून मेकअप करते ते मी तुम्हाला दाखवेनच. चला तर स्टार्ट करू. तर गायस चला, आता मी तुम्हाला प्रोडक्ट्स तर दाखवलं आहे मी जे यूज करणार आहे. माझ्याकडे बरेच अजून पण प्रोडक्ट्स आहेत, मी त्याचा पण वेगळा व्हिडिओ बनवेन. तर आता जे मी यूज करणार आहे ते मी प्रोडक्ट्स कसे यूज करणार आता माझ्या फेसवरती ते बघूया. चला, त्याच्या आधी मेकअप स्टार्ट करायच्या आधी हे जे बेबी हेअर्स आहे ते सारखे असं बाहेर येत असतात. जर कुणाचे पण बेबी हेअर्स असते तर आपण इथे हेअरबँड यूज करू शकतो. तर आता फर्स्ट आपण जे यूज करणार आहोत हे लॅक्मीचं 925 मी घेतलेला आहे. 01 पेज हा शेड आहे. माझी तशी स्किन फॅरर आहे, तर डार्क स्किन जर असेल तर जसं फॅरर आपण ही क्रीम लावणार तसं आपल्याला थोडंसं ग्लो किंवा कॉम्प्लेक्शन चांगलं येईल. तर बघूया, चला हे मी कसं यूज करणार ते बघूया. तर ही बघा, मी CC क्रीम घेतली आहे. तर ही मी फुल असं काही लावून घेणार आहे. हे बघा, तुम्हाला पॉन्ड्सची पण भेटते आता, किंवा वेगळ्या कुठल्या कंपनीची. तर अकॉर्डिंग टू युअर कॉम्प्लेक्शन तुम्ही घेऊ शकता. आणि आता आपण या स्पंजने, हे तुम्हाला माहीत असेल, आणि आपण डॅप करून घेणार. तर आपण व्यवस्थित असं डॅप करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला आता दिसत असणार डिफरन्स हळूहळू. हे माझे स्किन कलर आणि आता जे मी यूज केलं आहे हे व्यवस्थित आपल्याला क्रीम मर्ज करायचं आहे. तर आधी मी व्यवस्थित यूज करून घेईन.
तर तुम्हाला दिसेल का हे मी पूर्ण मर्च कर, तर तुम्ही बघू शकतात का मी मर्च करून घेतला आहे पूर्ण क्रीम. आता मी हा कॉम्पॅक्ट यूज करणार आहे जो ब्लू हेवनचा आहे. मला पाहिजे तसं थोडंफार मी मध्यंतर पॉन्ड्स पावडर पण यूज करायचं, कारण बरेच लोकांना कॉम्पॅक्ट जास्त आवडत पण नाही, कारण ते मग लेटर ऑन थोडंसं उठून दिसतं म्हणून. तर हा मी ब्लू हेवनचा खूप चांगला आहे कॉम्पॅक्ट. तर हा कॉम्पॅक्ट मी लावून घे. तर हे बघा मी कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेलं आहे. आता आपण ॲप्लाय करूया काजळ. हे बघा मी काजल ॲप्लाय केलं आहे. त्याच्या मग मी आता ॲप्लाय करणार आहे थोडंसं ब्लश. तर हा पोस्टचा मायग्लॅमचा ब्लश आहे. तर आपण तो ब्लश थोडंसं मी हातानेच लावेन, मला हवं तेवढं. इथे बघा माझ्याकडे 2 शेडमध्ये आहे. मी हा पिंक शेड यूज करते आहे. जास्त नाही ॲप्लाय करणं, थोडंसंच करेन. हे व्यवस्थित आपल्याला मर्ज करायचं आहे, नाहीतर ते खूप असं. तर आता असं मी काजल लावून घेतलेली आहे. आता थोडंसं इथे अशी काजळ लावताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं म्हणून थोडंसं पुसून घे. माझे आयब्रो डार्क आहे म्हणून फक्त मी असं ब्रश करून घे. आणि आता फायनली मी हा मॅटचा शेड आहे, हा हे लिपस्टिकचा. हे बघा असं काही मी लिपस्टिक लावली आहे. तर आता हे जे आहे हे मी आता थोडंसं हातीत घेईन आणि मला जर वाटत असेल काही जास्त असं पावडर किंवा कॉम्पॅक्ट उठून दिसत आहे, तर मी त्याच्यावरती थोडंसं असं लावून घेईन. तर हे बघा मी असं काय लुक क्रिएट. तर तुम्ही सांगा काय हा लुक तुम्हाला कसा वाटला, आणि मला कमेंट नक्की करा. आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. सबस्क्राईब नक्की करा, लाईक.